जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 31 मार्च इसवी सन 1665 दिलेर खानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला। जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेर खानास मोगली फौजेची कुमक रवाना केली। पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फरमाविले। पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेर खानाने गडावर हल्ला चढविला। मोगलांची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले। गडाच्या पायथ्यापासून नारायणपेठ पर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने दुरून दिसत होते। पुरंदरगड समुद्र सपाटीपासून 4564 फूट आणि पायथ्यापासून 2500 फूट उंच बाले किल्ला। दुसरा भाग माची, याची उंची पायथ्यापासून 2100 फूट। बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता, तोच सर दरवाजा। गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी। पुरंदरचा वेढा चालू झाला असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, तिकोना या किल्ल्याकडे पाठविल्या। त्या आसपासच्या मुलखात स्वाऱ्या, जाळपोळ व लुटालूट करू लागल्या। 31 मार्च इसवी सन 1676 शिवरायांचे जावळीचा देशाधिकारी आबाजी मोरदेव यास रामदास स्वामींबद्दल पत्र। 31 मार्च 1676 रोजी म्हणजेच राज्याभिषेकाच्या दुसऱ्या शकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जावळी प्रांताचा देशाधिकारी आबाजी मोरदेव याला आज्ञा केली। काय तर कसबे चाफळ येथील श्री रघुनाथाचे देवस्थान, कसबे नाणेघोळ आणि कसबे कराड येथील देवालये येथील नित्य पूजा आणि तिथल्या देवाच्या सेवकांना वेतन, तसेच श्री रामदास स्वामी जिथे कुठे असतील त्यांच्यासोबत जो शिष्य समुदाय असेल त्यांच्यासाठी नुकतीच सनद सादर केली आहे। ही चाफळची जुनी पहिली सनद होय। समर्थांच्या चाफळच्या देवस्थानाबद्दल अन्नछत्र आणि भक्त समुदायांकरिता प्रतिवर्षी 60 खंडी तांदूळ व 61 खंडी नागली म्हणजेच नाचणी देत जाणे असं म्हणून तिथल्या सुभेदारांना आज्ञा केली होती। श्री रामदास स्वामी शिवथर असता या सनदेप्रमाणे पावतच होते। 31 मार्च इसवी सन 1683 पेडगावला मराठ्यांचा धुमाकूळ। मोगल सेना औरंगजेबाच्या का होईना जागोजागी लढत होती। मराठ्यांनी तर येलगारच मांडला होता। मराठे पेडगावात धुमाकूळ घालत पुढे चाल करून येत असल्याची बातमी मोगलांना मिळाली। मोगलांची फार वाताहात या युद्धामध्ये झाली। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा मोगलांना सराव नसल्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर आपला टिकाव लागत नाही याची जाणीव मोगल सरदारांना आता होत होती। अवघ्या 3 वर्षातच मोगलांना कळून चुकले की छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे।